अभ्यसेत खेचरी तावत यावत स्याद् योग निद्रितः संप्राप्त योग निद्रस्य कालो नास्ति कदाचन. जोपर्यंत योग निद्रा येत नाही तोपर्यंत खेचरी मुद्रेचा अभ्यास करावा. योग निद्रा प्राप्त झाल्यावर त्या योग्याला कालाचे बंधन राहत नाही. म्हणजे खेचरी मुद्रेने काय होतं, योग निद्रा प्राप्त होते असं सांगितलेलं आहे. निरालंबम मनः कृत्वा न किंचिदपि चिंतयेत स बाह्याभ्यंतरे व्योमनी घटवत तिष्ठति ध्रुवम. मनातून सर्व प्रकारचे उद्देश दूर करून कशाचाही विचार मनात न येऊ देता एखाद्या भांड्यात आकाश व बाहेरील आकाश याप्रमाणे स्थिरपणे राहतो. कधी? योग निद्रेमध्ये. जसं बाहेर आकाश आणि आतमध्ये आकाश जसं भांड्यामध्ये असतं त्याप्रमाणे स्थिती योग्याची होत असते. एवम. तर सर इथं आता हे योग निद्रा म्हणजे समाधी वगैरे असं सांगितलंय का काही? हा हो, बोललो ना आपण कालच्या तासामध्ये बोललो होतो. योग निद्रा म्हणजे जे आपण योग निद्रा करत आहोत योगामधले योगा टीचर घेणारे हा शवासनामध्ये, ते योग निद्रा नाहीये. ही उन्मनी अवस्था म्हणजे योग निद्रा आहे. पुढे पाहणार आहोत, सांगूया आपण, चर्चा करूया त्याबाबत. बाह्य बाह्यवायुर्यथालीनस्तथा मध्यो न संशयः स्वस्थाने स्थिरतामेति पवनो मनसा सह. ज्याप्रमाणे बाह्य वायू खेचरी मुद्रे मध्ये लीन होतो त्याप्रमाणे आतील वायू सुषुम्ना नळीमध्ये विलीन होतो, यात संशय नाही. यामुळे दोन्ही वायू ब्रह्मरंध्रामध्ये स्थिर होतात. हे आहे योगनिद्रा. योगनिद्रा म्हणजे आपण योग शिक्षक घेतात ते योगनिद्रा नाही, थेरपिस्ट घेणारी ही साधना योगनिद्रा आहे. आणि जी खेचरी मुद्रेच्या साह्याने प्राप्त होते, उन्मनी अवस्थेने प्राप्त होते, सुषुम्नेमध्ये प्राणाचं गमन झाल्याने, प्रवेश झाल्याने जी स्थिती प्राप्त होते तिचं नाव काय आहे? योगनिद्रा. आलं लक्षात? ठीक आहे, पुढे जाऊयात. एवं अभ्यास मान्यस्य वायुमार्गे दिवानिशम अभ्यासार्जिर्यते वायुर्मनस्तत्रैव लीयते. याप्रमाणे म्हणजे कसं, मागील श्लोकात सांगितल्याप्रमाणे ब्रह्मरंध्रामध्ये स्थिर जो वायू होतो त्याचं सांगत आहेत. याप्रमाणे रात्रंदिवस वायू मार्गातील अभ्यास करणाऱ्या योग्याला सुषुम्ना मार्गात वायू पोचविता येतो व त्याच ठिकाणी त्याचे मनही लीन होते. काय करण्याने? खेचर मुद्रेचा अभ्यास आणि योग निद्रेचा अभ्यास हा सतत करण्याने काय होतो, तर रात्रंदिवस वायू मार्गातील अभ्यास करणाऱ्या योग्याला सुषुम्ना मार्गातील वायू पोहोचविता येतो व त्याचे ठिकाण, त्याचे मनही लीन होते. कशाचं ठिकाण आहे? वायू आणि मन. वायूचं ठिकाण मन आहे आणि मनाचं ठिकाण वायू आहे. दोन्हीचा संबंध असल्या कारणाने वायू लीन झाला तर मनही लीन होते, मन लीन झालं तर वायू सुद्धा लीन होतो, असं अगोदरच सांगितलं गेलेलं आहे. अमृतैः प्लावयेत् देहम् आपादतलमस्तकं सिद्धयेत्येव महाकायो महाबल पराक्रमः. अमृत वर्षावाने संपूर्ण शरीराच्या सिद्धींना प्राप्त झालेल्या अशा योगी विशाल देही, महाबलिष्ठ, पराक्रमी होऊन यशस्वी होतो. शक्तीमध्ये आता पुढे सांगितलंय. हे कुठपर्यंत आलं? हे कशाचंही वर्णन माहितीये का? योगनिद्रेचं वर्णन आहे अर्चनाताई. योगनिद्रेमध्ये काय होतं, तर सतत अशा प्रवाही रूपाने राहण्याने खेचरी मुद्रेद्वारा आपण सांगितलं होतं जिव्हेद्वारे रसपान करणे, अमृतपान करणे, हे पाहिलं होतं आपण. तर आता तोच रस संपूर्ण शरीरभर व्याप्त होणार आहे, अमृत. बरं का? संपूर्ण शरीरभर हे अमृत व्याप्त होणार आहे, अमृत स्थापित होणार आहे. आणि ते झाल्या कारणाने काय होणार आहे, तर संपूर्ण शरीर हे शक्तिमान होणार आहे, अमृतासारखं होणार आहे. असं या सुषुम्नेमध्ये प्रवेश करण्याचा योग निद्रेचा प्रभाव सांगितलेला आहे. आता चतुर्थोपदेशामध्ये असणारे खेचरी मुद्रेचं वर्णन आणि तृतीयोपदेशामध्ये असलेल्या खेचरीचं वर्णन या संबंधी गोष्टी सांगतोय. लिहून घेताय का? घ्या. काल म्हटलं होतं मी की दोन्ही मधला फरक मी सांगणार आहे, आता सांगतोय मी, बरं का?
दोन प्रकारे खेचर मुद्रा सांगितली गेली होती. तिसऱ्या अध्यायामध्ये वेगळी सांगितली होती आणि चौथ्यामध्ये वेगळी सांगितलेली आहे. कपाल कुहरामध्ये जिभेचा प्रवेश एक तृतीय अध्यायामध्ये सांगितलेली, आणि चंद्रापासून जे अमृत आस्वाद आहे ते अमृत नाभीमधील सूर्यामध्ये पडण्यापासून थांबवणे. असंच होतं ना खेचरी मुद्रा. चंद्र हा मस्तकामध्ये आहे आणि सूर्य हा नाभीच्या ठिकाणी आहे, आणि ते अमृत रस सतत सतत पाझरतो आहे आणि नाभीमध्ये सूर्यामध्ये जाऊन काय होतंय, नष्ट होतंय अमृत. आणि ते अमृत नष्ट न होऊ देता जिभेद्वारे त्या अमृताचं प्राशन करणे, असं होतं ना खेचरी मुद्रा. प्रस्तुत आता यापेक्षा थोडीशी वेगळी सांगितलेली आहे. आणि चौथ्या पादामध्ये कशी सांगितलेली आहे, तर ते वायूला सुषुम्नेमध्ये व्योमचक्रापर्यंत घेऊन जाणे, म्हणजे दोन्ही भोवयांच्या मध्ये काय आहे, व्योमचक्र. तिसऱ्या अध्यायातील खेचरी मुद्रा सांगितली मी, आता चौथ्या अध्यायातील सांगतोय. वायूला सुषुम्ना मार्गाद्वारे व्योमचक्रापर्यंत म्हणजे भूमध्यापर्यंत नेणे आणि भोवयांच्या मध्ये स्थिर करणे, पहिली कृती. दुसरी कृती काय आहे, चंद्रापासून जे अमृत प्रवाह निघतो आहे, जे सांडत आहे अमृत, ते सुषुम्ना नाडीमध्ये पूरित करायचं आहे. पूरित करायचे म्हणजे भरायचं आहे. वरून जे अमृत पाझरतंय ते सुषुम्ना नाडीमध्ये भरायचं आहे, पूरित करायचं आहे. आणि तिसरी कृती काय आहे, स्थिती भ्रूमध्यामध्ये ध्यान लावायचं आहे, जे शिवाचं साक्षात स्थान आहे, मनाला सुद्धा तिथेच लीन करायचं आहे. अशा 3 प्रकारच्या कृती आहेत आणि ही योग निद्रेकडे नेणारी स्थिती आहे. अशी स्थिती प्राप्त झाल्याच्या नंतर अशा प्रकारची खेचरी मुद्रा केल्याने सुषुम्नेमध्ये अमृतपूरित केल्याने एक स्थिती प्राप्त होते, ती आहे योग निद्रा. आणि ही योग निद्रा चित्ताच्या संपूर्ण वृत्तींना नियंत्रित करत असते, म्हणजे चित्तवृत्तीचा निरोध करत असते. आणि जेव्हा हे शरीर संपूर्ण अमृताने भरलेलं जातं त्यावेळेस साधक शक्तिशाली होतो. ठीक आहे, हे विषय आपला खेचरी मुद्रा योग निद्रेचा इथं झालेला आहे. आता पुढे आपण पाहत आहोत परम अवस्थेचं वर्णन. 54वा श्लोक काय आहे, परम अवस्था सांगत आहेत. आता परम अवस्था सांगणार आहेत. जायचं पुढे. हो सर. ठीक आहे. 54वा श्लोक. शक्तिमध्ये मनः कृत्वा शक्तिं मानसमध्यगाम मनसा मन आलोक्य धारयेत परमं पदम. मनाला कुंडलिनी शक्तीच्या मध्यभागी आणून कुंडलिनी शक्तीच्या मध्यम मार्गात मनाने मनाचे अवलोकन करून स्थिरता प्राप्त घेऊन श्रेष्ठ पदावर आरूढ झाले पाहिजे. खमध्ये कुरुचात्मानम आत्ममध्ये च खम कुरु सर्वं च खमयं कृत्वा न किंचिदपि चिंतयेत. ख म्हणजे काय माहिती, आकाश. खमध्ये कुरुचात्मानम म्हणजे ख म्हणजे स्वतःला पूर्ण ब्रह्मामध्ये म्हणजे आकाशामध्ये विलीन करावे व पूर्ण ब्रह्म आकाशामध्ये स्वतः विलीन व्हावे. संपूर्ण ब्रह्मरूप होऊन अन्य कशाचेही चिंतन करू नये. आता इथं थोडं चिंतन करूया. ख म्हणजे आकाश. आकाश कसं असतं, आकाश म्हणजे काय, आकाश, पोकळी. अवकाश, पोकळी. आकाश म्हणजे पोकळी. स्पेस, बरोबर आहे. स्पेस, पोकळ. तर त्याला काय म्हणायचं, शून्य. त्याला काय म्हणायचं, शून्य. म्हणजे शून्यामध्ये म्हणजेच पूर्ण ब्रह्मामध्ये काय करायचे, आत्म्याला लीन करायचंय. आणि आपणही आत्म्याला आकाशामध्ये स्थिर करून बाह्य आकाश, घटाकाश आणि बाह्य आकाश, बरं का, घटाकाश मठाकाश किंवा मधला आकाश आणि बाहेरचा आकाश, हे दोन्ही एकत्र करायचं आहे आणि स्वतःला आकाशासारखं व्यापकतेचं चिंतन करायचं आहे. ते सोडून, स्वच चिंतन सोडून कशाचंही चिंतन करावयाचं नाही असं सांगितलेलं आहे. अंतःशून्यो बहिशून्य शून्य कुंभ इवांबरे अंतः पूर्णो बहि पूर्ण पूर्णकुंभ इवार्णवे.
अंतःशून्य, अंतःशून्य म्हणजे शरीरांतर्गत जे आकाश आहे तेही शून्य आहे. बहिशून्य, शरीराच्या बाहेर आहे ते सुद्धा शून्यच आहे. आणि शून्य कुंभ इवांबरे, आकाशातील मोकळा घडा ज्याप्रमाणे बाहेरही मोकळा आतही मोकळा असतो, पण समुद्रामध्ये असलेला घडा बाहेर भरलेला व आतही भरलेला असतो. म्हणजे अंतःपूर्ण बहिपूर्ण हा कुंभ इवार्णवे. म्हणजे समुद्रात भरलेला आतील घडा बाहेरला घडा भरलेलाच असतो. आणि आकाशामध्ये भरलेला घडा कसा असतो, बाहेर शून्य आतमध्ये शून्य. अशाच प्रकारे योग्याच्या अंतःकरणात वरील प्रमाणे कसलीही जाणीव नसते किंवा संपूर्ण जाणीवेने त्याचे अंतःकरण पूर्ण व्यापलेले असते. एकतर संपूर्ण जाणीव असते किंवा एकतर संपूर्ण जाणीव रहित झालेलं असतं. अशी स्थिती आता या अवस्थेमध्ये व्हायला लागते. पुढे सांगतात, बाह्य चिंता न कर्तव्या तथैवांतर चिंतनम सर्व चिंतां परित्यज्य न किंचिदपि चिंतयेत. योगी पुरुषाने बाहेरच्या गोष्टीची चिंता तसेच स्वतःच्या अंतःकरणातील चिंता करण्याचे कारण नाही. सर्व प्रकारच्या चिंता सोडून देऊन कशाचीही चिंता करू नये. आता जे ध्यान चालू आहे ना, यामध्ये काय करायचं आहे, बाहेरची चिंता करायची नाही, आतली चिंता करायची नाही, म्हणून निश्चिंत व्हायचं आहे अशी स्थिती सांगितलेली आहे. चिंतारहितपणा व्हायचा आहे. आता पुढे सांगतात 58वा श्लोक, संकल्प मात्र कलनेव जगत समग्रम संकल्प मात्र कलनैव मनोविलासः संकल्प मात्र मतिमुसृज्य निर्विकल्पमाश्रित्य निश्चय मवाप्नुहि रामशांतिम. सर्व जगत मनाने केलेल्या संकल्पाचे रूप आहे. कल्पनेतील जग ही मनाचाच खेळ आहे. हे राम, कल्पनेतील अशा सर्व गोष्टींचा विचार सोडून देऊन निर्विकल्प अशा ब्रह्माचा विचार करून मनशांती प्राप्त कर. अर्चनाताई, काय श्लोकांमध्ये म्हणलंय माहितीये, रामशांतीम. रामा असं संबोधन आलंय बरं का यामध्ये. हो सर. म्हणजे हा श्लोक कुठला आहे माहितीये का, योग वसिष्ठातील आहे. योग वसिष्ठातील श्लोक हटयोग प्रदीपिकेमध्ये घेतला आहे जशाला तशा, बरं का. म्हणून आपल्याला हट प्रदीपिका ही अभ्यासाला ठेवलेली आहे, योग वसिष्ठ ठेवलेला आहे बरं का. तिथे सुद्धा चित्तनाश, अरूप चित्तनाश, स्वरूप चित्तनाश, आणखी काय काय आहे विषय, संवेद, अशा गोष्टीचं वर्णन आलेलं आहे. प्राणायामाचं सुद्धा वर्णन आलेलं आहे तिथे. तर सर्व जगत मनाने केलेल्या संकल्पाचे रूप आहे. वसिष्ठजी सांगतात बरं का, हे रामा, सर्व जगत मनाने केलेल्या संकल्पाचे रूप आहे. कल्पनेतील जगत ही मनाचाच खेळ आहे. हे रामा, कल्पनेतील अशा सर्व गोष्टींचा विचार सोडून देऊन निर्विकल्प अशा ब्रह्माचाच विचार करून काय कर, मनःशांती प्राप्त कर, असं वसिष्ठजी महाराज प्रभू रामचंद्रांना सांगत आहेत. पुढे सांगतात, कर्पूर मनले यद्वत् सैंधवम सलिले यथा तथा संधीयमानं च मनस्तत्वे विलीयते. ज्याप्रमाणे अग्नीमध्ये कापूर किंवा पाण्यामध्ये मीठ आपले अस्तित्व नाहीसे करतो, त्याचप्रमाणे मनाला योग्य दिशेने पुढे नेले तर ब्रह्मतत्वामध्ये ते विलीन होऊन जाते. उदाहरण दिलेलं आहे अर्चनाताई. आता इथे उदाहरण कशाचं दिलेलं आहे, कापुरा, अग्नीमध्ये कापूर टाकल्यानंतर काय उरतो, राख उरते का? नाही सर. बाकीच्या काही वस्तू जाळल्यानंतर राख तरी उरतो. कापूर जाळल्यानंतर काहीच उरत नाही, कापूरही विलीन होऊन जातो अग्नीमध्ये. त्याचप्रमाणे सैंधवम सलिले यथा, म्हणजे सैंधव मीठ, सैंधव किंवा मीठ पाण्यामध्ये टाकल्यानंतर पाणी मीठ कुठं वेगळं दिसतं का? मीठ दिसतच नाही, पाण्याचंच रूप धारण करतं. त्याचप्रमाणे काय केलं पाहिजे, तर मनाला लीन कर, म्हणजे काय कर, मनोलय कर. काय कर म्हणलेलं आहे, मनोलय करायचा आहे. मनोलय कशाचा करायचा आहे, ब्रह्म करायचं आहे. असं कार्य पुढे मार्गक्रमणा कर असं सांगत आहेत. ज्ञेयम सर्वं प्रतितं च ज्ञानं च मन उच्यते ज्ञानं ज्ञेयं समं नष्टं नान्यः पंथा द्वितीयकः. जे जे काही माहित आहे त्याला ज्ञान म्हणतात व ज्ञान हेच मन असते.
परंतु माहिती, ज्ञान व मन या दोहोंना नाहीसे करता आल्यास खरी शांती मिळू शकते, दुसरा मार्ग नाही. आपण काय म्हटलं आता? ज्ञान हे घालवलं पाहिजे, आधी अज्ञान घालून ज्ञान मिळवलं पाहिजे आणि नंतर ज्ञान आणि मन सुद्धा दोन्हीचा नाश केला पाहिजे, तेव्हाच खरी शांती मिळू शकते. योगामध्ये असंच आहे का? अगोदर धर्ममेध समाधीद्वारा इतर संस्कार, व्युत्थान संस्कार संपवले जातात. बरोबर आहे ना? संस्काराचं वर्णन आलं होतं कैवल्यपादामध्ये. आणि हो सर. आणि हो जे सर. संस्कार जे काय व्युत्थानाचे संस्कार समाधीद्वारे दाबले जातात, विवेक ख्यातीद्वारे, आणि विवेक ख्यातीवरचं सुद्धा वैराग्य येऊन ते सुद्धा सोडून दिल्यानंतर निर्बीज समाधी प्राप्त होते. त्याच प्रकारे अज्ञान हे ज्ञानाने घालवायचं आणि ज्ञान हे घालवायचं, तेव्हाच परमशांती प्राप्त होते, असं इथे सुद्धा सांगत आहेत. मनोदृश्यमिदं सर्वं यत्किंच सचराचरं मनस्यो ह्यून्मनी भावात द्वैतम नैवोपलभ्यते. जगामध्ये जे सजीव आहे व निर्जीव आहे त्यांचे अस्तित्व मनाच्या जाणीवेनेच प्रगट होते. मात्र मन ज्यावेळी उन्मनी अवस्थेमध्ये असते तेव्हा हा फरक मात्र मनाला जाणता येत नाही. तेव्हा मात्र हा फरक मनाला जाणता येत नाही. कधी? जगामध्ये जे सजीव व निर्जीव आहेत त्यांचे अस्तित्व मनाच्या जाणीवेनेच प्रगट होते. मात्र मन ज्यावेळी उन्मन अवस्थेमध्ये असते तेव्हा हा फरक मात्र जाणता येत नाही. मनच नाही तर जाणीव कुठली आली? म्हणजे मन नष्ट झाले म्हणजे उन्मन होणे. मनाचं उन्मन होणे त्यावेळेस जाणीव सुद्धा राहत नाही. जाणीव सुद्धा राहत नाही असं सांगितलं. मग कशाचं ज्ञान राहतं? ज्ञान सुद्धा नाही तिथे. अज्ञान तर नाहीच नाही, ज्ञान सुद्धा रहित होणे हेच परमशांतीचा मार्ग आहे. ज्ञेय वस्तू परित्याग विलयम याति मानसम मनसो कैवल्यम अवशिष्यते. छान. काय सांगितलं आता? आता काय सांगितलेलं आहे बघा. ज्ञानप्राप्तीच्या सर्व ज्ञेय गोष्टी दूर केल्या की मनाचे सर्व विकार नाहीसे होतात. मनच नाहीसे होते व केवळ मोक्ष बाकी राहतो, म्हणजे कैवल्य. कैवल्यम अवशिष्यते. जेव्हा अज्ञान जातं ज्ञानाने आणि ज्ञानही जातं आणि ज्ञानासहित मनही जातं, नाहीसे झालं म्हणजे लीन झालं बरं का, नष्ट करणे, शून्य करणे. आणि हे झाल्यानंतर उरतं काय? कैवल्य. कैवल्यम अवशिष्यते. कैवल्यच उरतं म्हणजे मोक्षच झालेला असतो. आता मोक्षाशिवाय काहीही बाकी राहिलेलं नाही. पुढील श्लोक. एवं नानाविधोपायाः सम्यक् स्वानुभवान्विताः समाधि मार्गः कथितः पूर्वाचार्यैर्महात्मभिः. याप्रमाणे पूर्वीच्या आचार्यांनी व महात्मे लोकांनी समाधी मार्गासाठी विविध उपाय स्वतः अनुभवलेले सत्य प्रयोग सांगून ठेवलेले आहेत. आता सांगतात हे जे मनाचं उन्मन करणं आहे, मनाचं जे लीन करायचं आहे आणि कैवल्य प्राप्तीचा जो मार्ग आहे तो प्राप्त करण्यासाठी पूर्वीच्या आचार्यांनी, महात्म्यांनी, ऋषीमुनींनी साधनं करून सांगितलेली आहेत, प्रयोग सांगून ठेवलेले आहेत असं सांगतात. काय आहेत प्रयोग? ये कुंडलिन्ये सुधाये चंद्र जन्मने मनोन्मन्ये नमस्तुभ्यं महाशक्ते चिदात्मने. नमन करत आहे तिथे. नमस्कार कुणाला? माझी सुषुम्ना नाडीला, कुंडलिनी शक्तीला, भ्रकुटीच्या मध्यभागातून स्त्रवणाऱ्या अमृत तत्वाला, शक्तिशाली आत्मरूपी मनोन्मनी अवस्थेला माझा नमस्कार असो. असं या अवस्थेचं नमन केलेलं आहे. कोण नमन केलेलं आहे? स्वात्माराम योगींनी. आणि आता इथून काय सुरू केलेलं आहे? आता इथून नादानुसंधानाचं वर्णन करणार आहे. आता कशाचं वर्णन चालू झालं? इथून नादानुसंधान, बरं का, नादानुसंधानाचं आता वर्णन करणार आहेत. आणि नादानुसंधानाचं वर्णन करण्यापूर्वी सुषुम्ना शक्ती, कुंडलिनी शक्तीला, अमृत तत्वाला नमन करून सुरुवात केलेली आहे. 65व्या श्लोकात इथून नादानुसंधानाची विधी सांगत आहेत. अशक्य तत्वबोधानां मूढानां पिसम्मतम्
प्रोक्तम गोरक्षनाथेन नादोपासनमुच्यते. ज्यांना तत्वांचा बोध होणार नाही अशा मूर्ख लोकांनाही पसंत पडेल अशी गोष्ट म्हणजे नाद ब्रह्माची उपासना असते, असे गोरक्षनाथांनी सांगितलेले आहे. हे गोरक्षनाथ काय म्हणत आहेत? हे नादानुसंधान म्हणजे काय आहे? विद्वानांना तर जमेलच बरं का, वेड्या मूर्खांना सुद्धा नाद ब्रह्माची उपासना चांगली वाटेल अशी उपासना म्हणजे नादानुसंधान उपासना कोण सांगितलेली आहे? गोरक्षनाथांनी सांगितलेली असं सांगतात. आणि आता पुढे सांगतात गोरक्षनाथांनी सांगितलेली म्हणजे निवळ गोरक्षनाथांनी सांगितलेली आहे का? कोण सांगितलेली आहे ही साधना आणि कशी सांगितलेली आहे साधना हे पुढे सांगत आहेत. आता काय सांगणार आहेत माहिती आहे? 66व्या श्लोकामध्ये आहे लयाचे प्रकार सांगितलेले आहेत. लयाचे प्रकार, लय आपण काय म्हणू, नादानुसंधान हा लय योगाचा प्रकार आहे बरं का. वेगवेगळे लय किती आहेत आता आपण पाहूयात. श्लोक पाहायचा आहे. श्री आदिनाथेन सपादकोटी लय प्रकारा कथिता जयन्ते नादानुसंधानकमेकमेव मन्यामहे मुख्यतमं लयानाम. भगवान आदिनाथांनी 1.25 कोटी लयाचे प्रकार सांगितलेले आहेत. उत्तम प्रकारे ते विद्यमान आहेत असं सांगितलेलं आहे. त्यामधील नादानुसंधान हा लय प्रमुख असून श्रेष्ठ आहे असे स्वामी स्वात्माराम योगी सांगत आहेत. काय सांगत आहेत? महत्वाची गोष्ट आहे लक्षात ठेवण्याची. काय सांगितलेलं आहे? आदिनाथांनी लयाचे प्रकार किती सांगितले? लयाचे प्रकार किती? 1.25 कोटी. 1.25 कोटी. 1.25 कोटी लयाचे 1.25 कोटी आहेत. परंतु त्या लय युगातील सर्वात श्रेष्ठ लय कोणता आहे? तर नादानुसंधान लय आहे असं योगी सांगतात. आणि आपल्याला कोणता प्रकार सांगणार आहेत मग या उपदेशामध्ये? सांगणार आहेत. ठीक आहे. आता नादानुसंधानाची आसने स्थितो योगी मुद्रां संधाय शांभवीं शृणुयात् दक्षिणे कर्णे नादमंथस्तमेकधी. मुक्तासने स्थितो योगी, मुक्तासनावर स्थिरपणे बसलेल्या योग्याने शंभवी मुद्रा करून एक उजव्या कानात ऐकावा. काय करायचंय माहितीये? मुक्तासन. मुक्तासन कशाला म्हणलंय माहितीये का? इथलं मुक्तासन काय आहे कोण सांगेल? बोलावं. तर सिद्धासन असेल सर. हो बरोबर आहे, बरोबर. सिद्धासनाला तर मुक्तासन म्हटलेलं आहे. तर अशा मुक्तासनामध्ये योग्याने बसायचं आहे. आणि पुन्हा काय करायचंय? आणि एक मुद्रा संधाय म्हणजे लावा, संधान साधायचे. कशाचं? मुद्रेचं. कोणत्या मुद्रेचं? शांभवी मुद्रेचं. शांभवी मुद्रा लावायची आहे. मग शांभवी मुद्रा सांगितली ना अगोदर कशी असते? अंतर्लक्षम बहिर्दृष्टी, बरोबर आहे. त्राटक आणि शांभवी मुद्रा यामधील फरक आपण सांगितला होता राधाताई, बरोबर आहे ना? हो सर, तर बरोबर त्या आहे. प्रकारची शांभवी मुद्रा लावायची आहे. शांभवी मुद्रा लावायची आहे. आणि उजव्या नाकामध्ये म्हणलो का चुकलं? जास्त बोललं की असं होतं. अनावधानाने झालेले बरं का, नाकाने नाही. उजव्या कानामध्ये आवाज ऐकायचा आहे असं सांगितलंय. ठीक आहे, असो. एकाग्र चित्ताने उजव्या कानातील आवाज ऐकायचा आहे. तो कोणता आवाज ऐकायचा आहे? बाहेरचा आवाज नाही, अंतर्नाद ऐकायचा आहे. इथे काय सांगितलंय देवकुळे यांनी? कानात ओठ घालून बाहेरील आवाज बंद करतात आपणाला आतील आवाज म्हणून धीर गंभीर सागराच्या लाटाप्रमाणे आवाज ऐकू येऊ लागतो. या नाद ऐकण्यामध्ये बदल होत जातात. वाढत वाढत हे नाद सुषुम्ना नाडीमध्ये प्रवेश करू शकतात. त्यावेळी होणारा ब्रह्म पुढे सांगतात 68व्या श्लोक सांगत अभ्यासाची विधी सांगत आहेत. श्रवणपुटनयन युगल घ्राण मुखानां निरोधनम कार्यम. श्रवणपुटनयन युगल घ्राण मुखानां निरोधनम कार्यम. शुद्ध सुषुम्ना शरणौ स्फुटममल श्रूयते नादः. 2 कान, श्रवणपुट म्हणजे 2 कान, नयन युगल, युगल म्हणजे 2 डोळे, घ्राण मुखानाम, घ्राण म्हणजे नाक तोंड यांचा मार्ग बंद करून काही काळ थांबल्यास
सुषुम्ना नाडीमध्ये शुद्ध नाद प्रगटपणे ऐकू येऊ लागतो. म्हणजे इथे मुद्रा कोणती करायची माहिती आहे? षण्मुखी मुद्रा. षण्मुखी मुद्रा अशी असते. षण्मुखी मुद्रा अशी असते, अंगठ्याने कानाचे जे काय म्हणतात त्याला आता बारक त्याला दाबून असं कान बंद करायचे, त्यानंतर डोळे बंद करायचे, नासिका मार्ग बंद करायचा, एक अनामिका ओठाच्या वरती आणि कनिष्ठिका ओठाच्या खाली, अशा प्रकारे हे करायचं आहे. याला षण्मुखी मुद्रा म्हणतात. म्हणजे 6 मुख 6 छिद्र बंद केले जातात आणि हे बंद करून सतत अभ्यास करायचा आहे बरं का. गुरु परंपरेप्रमाणे याचा सतत अभ्यास केल्याच्या नंतर नाद स्फुटायला लागतो, नाद ऐकायला यायला लागतो. आणि हा नाद ऐकायला आल्यानंतर काय सांगितले स्वात्मारामांनी? मूर्खांना सुद्धा श्रेष्ठत्व प्राप्त करून देणारी ही मुद्रा आहे, नादानुसंधान पद्धती आहे, लय पद्धती आहे सांगितलेलं आहे. तर तो अभ्यास नादानुसंधान प्राप्त होऊ शकतं असं सांगतात. मग वेगवेगळे नाद कसे कसे ऐकायला लागतात? आता या नादाच्या 4 अवस्था सांगत आहेत. आता पुढील श्लोकामध्ये काय सांगत आहेत? या नादानुसंधानाच्या 4 अवस्था सांगत आहेत. कशा कशा आहेत? आरंभश्च घटश्चैव तथा परिचयोपि च निष्पत्ती सर्व योगेषु स्याद अवस्था चतुष्टयम. या नादानुसंधानाच्या 4 अवस्था आहेत. कोणती? पहिली अवस्था आहे आरंभ अवस्था, दुसरी घट अवस्था, तिसरी परिचय अवस्था आणि चौथी निष्पत्ती. अशा 4 अवस्था असतात. कशाच्या? नादानुसंधानाच्या. आपण नादानुसंधानाची विधी कशी पाहिली? अगोदर मुक्तासनामध्ये बसायचं आहे, शांभवी मुद्रा करायची आहे. शांभवी मुद्रा केल्यानंतर काय करायचं आहे? षण्मुखी मुद्रा करायची आहे आणि उजव्या कर्णिकेमध्ये कानामध्ये आतील आणि ते आतील नादायला लागतो. तर त्याच्या 4 अवस्था असतात. आरंभ, घट, परिचय आणि निष्पत्ती अवस्था आहे. तर त्या अवस्थेचं वर्णन आता पुढील श्लोकामध्ये सांगत आहेत. आरंभावस्था. आरंभावस्था 17व्या श्लोकात सांगतात. आरंभावस्थेची स्थिती कशी असते? कशाच्या आरंभ? नादानुसंधानाच्या या लय प्रकाराच्या आरंभावस्थेची स्थिती सांगत आहेत. कशी आहे अवस्था? ब्रह्मग्रंथेर भवेद भेदाद आनंदा शून्य संभवः विचित्रपनको देहे आहतः श्रूयते ध्वनिः. अनाहत चक्राचा ब्रह्मग्रंथीद्वारे भेद झाला म्हणजे हृदयाच्या पोकळीत विविध प्रकारचा नाद ऐकू येऊ लागतो. त्याला म्हणलेले अनाहत नाद. अनाहत म्हणजे अनआहत. आहत म्हणजे आहत करून, काय छेडून, छेडून आणून थोपटून केले जाणारे त्याला आहत नाद. आणि हे न आपटता थोपटता येणारा आवाज, घात न करता आघात न करता येणारा आवाज याला म्हणायचं अनआहत, म्हणून नाव आहे अनाहत नाद. तर ते कुठं सांगितलंय? शून्यामध्ये, हृदयाच्या शून्य पोकळीमध्ये म्हणजे हृदयाकाशामध्ये नाद ऐकू येतो. तर आकाश कसे सांगितले? 3 शून्य सांगितलेले. शून्य, अनाहत, ब्रह्मग्रंथी, हृदय शून्य. पहिलं शून्य काय आहे? अनाहत चक्र. तिथे असते ब्रह्मग्रंथी आणि स्थान आहे हृदय. दुसरं शून्य आहे अतिशून्य. अतिशून्याचं ठिकाण कोणतं आहे? विशुद्धी चक्र. ग्रंथी कोणती आहे? विष्णू ग्रंथी. आणि ठिकाण काय आहे? कंठ. तिसरं शून्य कोणतं आहे? महाशून्य. महाशून्य ठिकाण काय आहे त्याचं? आज्ञाचक्र. ग्रंथी कोणती आहे? रुद्र ग्रंथी. आणि ठिकाण काय आहे? भ्रूमध्य ललाट. हे 3 शून्य आहेत बरं. शून्य, अतिशून्य आणि महाशून्य. या 3ही शून्याच्या ठिकाणी अनाहत चक्राच्या ब्रह्मग्रंथीद्वारे भेद झाला म्हणजे हृदयाच्या पोकळीत विचित्र प्रकारचा नाद ऐकू यायला लागतो. आणखी काय व्हायला लागतं? कोणत्या अवस्थेचं वर्णन चालू आहे माहिती आहे? हे आरंभावस्था. नादानुसंधानाच्या आरंभ अवस्थेचं वर्णन चालू आहे. आता आणखी काय व्हायला लागतं या आरंभावस्थेमध्ये? दिव्यदेहश्च तेजस्वी दिव्यगंधस्वरोगवान संपूर्ण हृदय शून्य आरंभे योगवान भवेत. नाद ऐकू येण्यामध्ये आरंभ अवस्थेमध्ये योग्यास दिव्यदेह प्राप्त होऊन तेजस्वी होतो. त्याच्या शरीरास सुगंध प्राप्त होतो. रोगविरहित स्थिती प्राप्त होते. त्याच्या हृदयात पूर्णानंद प्राप्त होतो. परमशांती त्याला प्राप्त होते. याच अवस्थेत त्याला शरीरातील टिंग टिंग असा आवाज यायला लागतो. म्हणे आवाज कसा यायला लागतो इथे? आवाज
टिंग टिंग असा आवाज यायला लागतो असं सांगितलेलं आहे. ठीक आहे. आता दुसरी अवस्था 72व्या श्लोकापासून सांगितलेली दुसरी अवस्था, दुसरीचं नाव आहे घटावस्था. घट अवस्था. पहिली अवस्था आरंभ. कशाची आहे अवस्था? ह्या नादानुसंधानाच्या अवस्था आहेत. मुक्तासनामध्ये बसायचं आहे, शांभवी मुद्रा लावायची आहे, सर्व मुख बंद करायचे आहे आणि उजव्या कानामध्ये नाद ऐकायचा आहे. तो नाद असा यायला लागतो, अनाहत नाद यायला लागतो. ब्रह्मग्रंथीचं भेदन झालेलं असतं. त्यानंतर देह दिव्य होतो, देहाला एक सुगंध प्राप्त होतो, हृदयामध्ये आनंद प्राप्त होतो आणि टिंग टिंग अशा स्वरूपातला आवाज ऐकायला येऊ लागतो असं ही अवस्था आरंभावस्था. आता दुसरी अवस्था आहे नादानुसंधानाची घट अवस्था. या घट अवस्थेमध्ये हे दुसरी अवस्था आहे. द्वितीयायाम घटीकृत्य वायुर्भवती मध्यगः दृढासने भवेद योगी ज्ञानी देव समस्तथा. दुसऱ्या या घट अवस्थेमध्ये प्राणवायू सुषुम्ना नळीतून वाहू लागतो व प्राण अपान नादबिंदू यांच्या एकत्रीकरणामुळे मध्य अथवा विशुद्ध चक्राचे भेदन होते. या अवस्थेस घटावस्था म्हणतात. यामुळे योगी आसनावर निश्चल होतो, ज्ञानी होतो व देवते सम होतो. देवतेसारखं दिव्य असा मनुष्य व्हायला लागतो. आणि आता इथे ग्रंथी 3 ग्रंथी सांगितल्यात आणि 3 आकाश सांगितल्यात पहा. तर इथे कोणती ग्रंथी आणि कोणत्या आकाशाचे भेदन होतं हे आता सांगितलेलं आहे पुढील 73व्या श्लोकामध्ये. विष्णू ग्रंथस्ततो भेदात परमानंद सूचकः अतिशून्ये विमर्दश्च भेरी शब्दस्तदा भवेत. आता इथे अतिशून्य, पहिलं शून्य कोणतं सांगितलं होतं? हृदयाच्या ठिकाणी शून्य ग्रंथी होती ब्रह्मग्रंथी. आता दुसरा आहे विष्णू ग्रंथी आणि ठिकाण कोणतं आहे? अतिशून्य. ते अतिशून्य कुठे असतं? विशुद्धी चक्राच्या ठिकाणी, कंठाच्या ठिकाणी असतं. विग्रंथीच्या भेदनानंतर ब्रह्मानंद प्राप्त होऊ. शून्य म्हणजे नाकाच्या आतमध्ये वरच्या बाजूतून येणारा भेरी. भेरी म्हणजे ड्रम. शंखभ्रनंदकी चक्री, जसं भेरी सांगितलेली आहे बघा. भेरी एक रणवाद्याचा प्रकार आहे बरं का. म्हणजे ढोलासारखं वाद्य आहे, एक भेरी म्हणतात त्याला, रणभेरी सुद्धा म्हणतात. त्या वाद्याचा आवाज यायला लागतो, परंतु नाकाकडच्या बाजूने ऐकायला यायला लागतो. कारण आपण ब्रह्मग्रंथी करून आता विष्णू ग्रंथीकडे प्रवेश केलेला आहे. ब्रह्मग्रंथी कुठे आहे? हृदय आकाशामध्ये आहे. हृदयाच्या म्हणजे मध्य. हृदय आकाश कुठे आहे सांगू? ठीक आहे, सांगू ना? ठिकाण सांगतो. ठीक आहे. आपल्या शरीराचा मध्य भाग असतो. आता पहा, पुरुषाच्या स्त्रियांच्या सगळ्याच ठिकाणी 2 जे फासळे असतात त्याच्या मध्यभागी बरं का, नाभी, बेंबी. नाभी म्हणजे बेंबी आणि कंठ शुद्ध याचा मध्यभाग येतो. आणि तो मध्यभाग कुठे येतो? दोन्ही स्तनाच्या किंवा छातीच्या खाली येतो थोडस. आणि तिथे असतो. कुणाला बोलत आहे? काय म्हणतायत? काही नाही सर. काही नाही आवाज आला नाही मला. काय म्हणला कळालं? चुकून चालू होतं, काही नाही म्हणल्या. कळालं नाही हो काय म्हणलो की? काही नाही सर. काही नाही म्हणल्यात. अच्छा, काहीतरी विचारल्यासारखं वाटलं. काही नाही सर, इथं मुलं त्रास देतात. काही नाही सर. मुलं त्रास देतात, सगळ्याचीच मुलं त्रास देतात. मुलं थोडा आगाऊपणा करतायत. हो करतात. हो करू द्या. ठीक आहे. काय सांगत होतो? विशुद्धी चक्र आणि नाभी या दोन्हीच्या मध्यभाग येणारा जो छातीच्या खाली जो खड्डा आहे थोडासा बरं का, ते मनश्चक्राचं ठिकाण आहे. मनश्चक्र म्हणतात त्याला, हृदय चक्र म्हणतात. तिथे सुद्धा मनाचं स्थान आहे असं सांगतात. मग तिथे आकाश सांगितलं शून्य, तिथं पहिलं शून्य. आणि तिथे ग्रंथी कोणती होती? ब्रह्मग्रंथी. ठीक आहे. जसं आता अतिशून्य, विशुद्धी चक्र, विष्णू ग्रंथी आणि कंठस्थान आहे. आणि या ठिकाणी काय होतं? भेरीचा आवाज ऐकायला लागतो. कशाचा आवाज यायला लागतोय? ड्रमाचा. ड्रम म्हणजे भेरी, रणवाद्य आहे ते भेरी. त्या भेरीचा आवाज ऐकायला यायला लागतो असं सांगितलेलं आहे. विष्णू ग्रंथे झालं वाटतं हे. ठीक आहे. भेदन व्हायला लागतं. आता
पुढे अवस्था सांगितली तिसरी अवस्था. तिसऱ्या अवस्थेचं नाव आहे परिचय अवस्था. परिचय अवस्था कशी आहे हे पाहूयात आपण आता. तृतीयानां तु विज्ञेयो विहायो मर्दल ध्वनिः महाशून्यं तदा याति सर्वसिद्धी समाश्रयम्. तिसऱ्या परिचय अवस्थेमध्ये भव्यांच्यामधील अवकाशात मर्दल नावाच्या वाद्याचा ध्वनी ऐकू यायला लागतो व महाशून्य स्थानी प्राणवायूच्या प्रवेशामुळे सर्व सिद्धी प्राप्त होते. आता हृदयाच्या ठिकाणी जे शून्य आहे त्याला नुसतं शून्य म्हणायचं. विशुद्धी चक्राच्या ठिकाणी त्याला म्हणायचं अतिशून्य आणि आज्ञाचक्राच्या ठिकाणच्या शून्याला काय म्हणायचं? महाशून्य. शून्य, अतिशून्य आणि महाशून्य. ठीक आहे. परत ग्रंथी चक्र कोणतं? अनाहत चक्र, विशुद्ध चक्र आणि आज्ञा चक्र. आता ग्रंथी ब्रह्मग्रंथी, विष्णू ग्रंथी, रुद्र ग्रंथी. आता हृदयचक्र, हृदय ठिकाण, कंठ ठिकाण आणि ललाट किंवा भ्रूमध्य हे 3 ठिकाणं सुद्धा सांगितलेली आहे. ठीक आहे. परिचय अवस्थेचं वर्णन आपण आता पाहत आहोत. काय थोडस हळू सांगा म्हणलं, स्लो सांगा सर, लिहून घेतात आम्ही. स्पीड स्पीड खूप चालू आहे सर. काय म्हणजे करावं? आता बरं, सगळं संपवण्याच्याच नादात चालू आहे, असं चालू आहे सर सगळं. नाही हो, कुठं संपवतोय? हळूहळू खूप मी लय दीर्घ घेतोय. म्हणजे काय होतंय, स्पीड तुमची बोलण्याची आणि आमची लिखाणाची खूप कमी पडते. नाही, ओघात मला कळत नाही. जोरात बोलायला लागतो, आवाजही वाढतो माझा आणि स्पीड पण वाढत राहते. ठीक आहे. असो, तर विचारत जावा ना. मग परत परत विचारा, मी आणखी स्लो घेतो. मग सर ती परिचय अवस्था परत सांगा सुरुवातीपासून. आरंभ का परिचय? परिचय. ठीक आहे. परिचय परिचय अवस्था अशी सांगितलेली आहे. तृतीयं तु विज्ञेयो विहायो मर्दल ध्वनी महाशून्यम तदा याति सर्वसिद्धी समाश्रयम. तिसऱ्या परिचय अवस्थेमध्ये हो यांच्या मध्यात मी तिन्ही एकत्र सांगणार आहे. परत मी वापस येऊन सांगतो, परत मागे येऊनच सांगणार आहे परत. म्हणजे तिन्ही एकत्र सांगेनच ना. आणि सांगितलं की आता मी पाठ करण्याचं तंत्र पण सांगितलं तुम्हाला. कसं पाठ करायचं म्हणलं? पहिली अवस्था आरंभ. ठिकाण कोणतं? हृदय, आकाश. तिथल्या आकाशाला काय म्हणायचं? शून्य म्हणायचं. तिथली ग्रंथी कोणती? ब्रह्मग्रंथी. तिथलं चक्र कोणतं? अनाहत चक्र. ठिकाण हृदय. आता दुसरी अवस्था कोणती होती? घट. इथे विष्णू ग्रंथी, विशुद्धी चक्र, कंठाचं ठिकाण आणि विष्णू ग्रंथी. बरोबर आहे. त्यानंतर तिसरं ठिकाण आज्ञा चक्र. नाही, शून्य ठिकाण राहिले. ह्याला काय म्हणायचं? अतिशून्य, विष्णू ग्रंथीच्या ठिकाणी. त्यानंतर तिसरं अतिशून्य आणि बेहरीचा आवाज. अतिशून्य आणि ते बेहरीचा आवाज येतो हे. आवाजाचं पण लावा. आवाज तेवढं सांगायचे राहिले माझ्याकडून. पुन्हा आज्ञाचक्र. या ठिकाणच्या शून्याला म्हणायचं महाशून्य. इथली ग्रंथी आहे रुद्र ग्रंथी. ठिकाण आहे भ्रूमध्य. आणि काय राहिलं? आवाज. आवाज आवाज सांगायचे ना. मग आता ठीक आहे, आवाज सांगूया. आरंभ, घट आणि परिचय चालू आहे. आणि ठिकाण आहे ललाट, आज्ञाचक्र. आज्ञाचक्राचं ठिकाण आहे. ह्या शून्याला नाव आहे महाशून्य. हृदयाच्या ठिकाणी नुसतं शून्य, कंठाच्या ठिकाणी अतिशून्य आणि आज्ञाचक्राच्या ठिकाणी महाशून्य. आज्ञाचक्राच्या ठिकाणी आहे महाशून्य. तर मग या ठिकाणी मर्दल ध्वनीचा आवाज यायला लागतो. बर का? मर्दल ध्वनीचा आवाज यायला लागतो आणि हे महाशून्य स्थानी प्राणवायू प्रवेश केल्यामुळे सर्व सिद्धी प्राप्त होते. आणखी या ठिकाणचं फल काय सांगतात? चित्तानंदम तदा जित्वा सहजानंद संभवः दोष दुःख जरा व्याधिर क्षुधा निद्रा विवर्जितः. परिचय अवस्थेमुळे मनाला होणाऱ्या आनंदापेक्षा सुद्धा श्रेष्ठ अशा आत्मिक स्वाभाविक आनंदाची प्राप्ती होऊन योगी कफ पित्तादी दोष दुःख वार्धक्य रोग भूक झोप यापासून निवृत्त होतो. म्हणजे त्याला दोषरहितपणा होतो, दुःखरहित अवस्था होते, जरा रहित होतो, रोगरहित होतो म्हणजे व्याधीरहित, सुधा आणि निद्रा विवर्जित स्थिती प्राप्त होते योग्याला. कधी प्राप्त होते? तृतीय जी परिचय अवस्था आहे या अवस्थेमध्ये अशी स्थिती प्राप्त होत राहते असं सांगितलेलं आहे. आता त्यानंतर एक अवस्था सांगितलेली आहे चौथी अवस्था. यानंतर एक अवस्था आहे चौथी अवस्था. चौथी अवस्था कशी आहे? रुद्रग्रंथी यथा भित्वा शर्वपीठ गतो निलहा
निष्पत्तो वैष्णवः शब्दः क्वन्द्विनात् क्वनो भवेत् क्वन्विनात् क्वनो भवेत्. म्हणजे रुद्रग्रंथीचं जेव्हा भेदन व्हायला लागतं निष्पत्ती अवस्थेमध्ये रुद्रग्रंथीचा भेद होऊन वायू म्हणजे अनिल शब्द वापरलाय वायूसाठी सर्व पीठांनी जातो त्यावेळी उत्तम तऱ्हेने लावलेल्या विनेतून येणारा मधुर ध्वनी ऐकायला यायला लागतो. आता ध्वनी कोणता यायला लागतो इथे? विनेचा आवाज येतो. आता तीनही पीठ भेदन झालं, तीनही ग्रंथी भेदन झालं बरं का. तीन ग्रंथी कुठं? हृदयाच्या ठिकाणी ब्रह्मग्रंथी, कंठाच्या ठिकाणी विष्णू ग्रंथी आणि आज्ञाचक्राच्या ठिकाणी रुद्र ग्रंथी. या तीनही ग्रंथीचा भेद झाला. आता मस्तकाच्या ठिकाणी इथं कोणतं चक्र आहे? सहस्रार. आता इथे मात्र ग्रंथी गाठच नाही, म्हणजे गाठ, गाठीतून मुक्त झाला, आता तो निर्ग्रंथ झाला, अशी स्थिती आहे. आणि इथे आवाज आता विनेचा, संगीताचा आवाज यायला लागतो, विनेचा आवाज यायला लागतो. ती विना कशी? स्वराने लावलेली, योग्य प्रकारे लावलेली जी विना असते अशा विनेचा आवाज इथे यायला लागतो. ही अवस्था आहे निष्पत्ती. राजयोगाभिधानकम सृष्टिसंहासो योगीश्वर समो भवेत. निष्पत्ती अवस्थेमध्ये मन राजयोग ह्या अवस्थेत जाते. या नादाचे श्रवण करणारा योगी सृष्टीचा संहार करणारे ईश्वराप्रमाणे होतो. ईश्वराप्रमाणे होतो म्हणजे तो आता काय झाला? मुक्त झालेला आहे. आता तो योगी मुक्त झालेला आहे. आता कुठे स्थिती काय आहे त्याची? आता सहस्राराकडे गेलेला आहे प्राण बरं का. जीवात्मा आता सहस्राकडे आहे, तो मुक्त झालेला आहे. मुक्त झालेला आहे म्हणजे तो ईश्वरासारखा झालेला आहे. आता तो मायेच्या अधीन नाही, जन्म जरा व्याधी हे राहिलेलं नाही त्याला, म्हणजे त्यामुळे तो मोक्ष अवस्थेला प्राप्त झालेला आहे, मुक्त कैवल्य स्थितीला प्राप्त झालेल्याची ही स्थिती आहे. आणि हीच अवस्था म्हणजे काय सांगितलेली आहे? राजयोगाची स्थिती आता पुढे सांगत आहे. त्याला काय म्हणायचं? राजयोग. आणि ह्या अवस्थेसाठीच हठयोग सांगितलेला आहे. राजयोग स्थिती प्राप्त करण्यासाठी, कैवल्य प्राप्ती करण्यासाठीच हठयोग सांगितलेला आहे. म्हणून 78व्या श्लोकात आता काय सांगतात? राजयोगाने आनंदाची प्राप्ती हा विषय आता इथे सांगितलेला आहे. थांबायचंय का? जास्ती जड होत असेल तर थांबूया आपण इथे, थोडं थोडं घेऊयात. मग एवढं फास्ट कशाला? श्लोक किती आहेत? 114 श्लोक आहेत. म्हणजे आपण 78, 80, 90, 100, 10 म्हणजे 30-35 राहिलेले आहेत. 2 तासामध्ये होऊन जातात आता पुढच्या. पूर्ण करा सर. आज शुक्रवार आहे. 80 पूर्ण करा. उद्या घेताय ना सर परत एक ठीक तास? आहे. हो घेणार आहे ना, उद्या घेणार आहे, आणखी घेणार आहे. तुम्ही घ्या म्हणाल तोपर्यंत घेणार आहे. कुठाला? हा, अस्तु वा मास्तु वा मुक्तिर् त्रैवाखंडितं सुखम लयोद्भवमिदं सौख्यम राजयोगादवाप्यते. रेकॉर्डिंग आहे ना पण चालू? हा आहे. राजयोगमजानन्तः केवलं हठकर्मिणः एतानभ्यासिनो मन्ये प्रयास फलवर्जितान्. मुक्ती मिळो अथवा न मिळो, लयापासून मिळणारे अखंडित सुख राजयोगामुळे प्राप्त होते. राजयोग न जाणता केवळ हठयोगाचा अभ्यास करणाऱ्यांचे परिश्रम सफल होत नाहीत असे स्वामी स्वात्माराम सांगत आहेत. मला वाटते म्हणे, म्हणणे म्हणजे माझं मत आहे काय, जर राजयोगामध्ये प्रवेश केलेला नसेल तो योगी हठयोगाचा काहीही कामाचा झालेला नाही तर काय झालं? निव्वळ परिश्रम वाया गेले, कष्ट केले आणि वाया गेले अशी स्थिती सांगत आहेत. वाया कष्ट गेल्याप्रमाणे स्थिती होईल जर राजयोगामध्ये प्रवेश झाला नाही तर. आता भ्रूमध्यामध्ये ध्यानाबद्दल सांगत आहेत. 80वा श्लोक कशाचा आहे? आता भ्रूमध्यामध्ये ध्यान करायचं आणि त्या ध्यानाचं महत्व सांगत आहेत. भ्रूमध्य म्हणजे आज्ञाचक्राच्या ठिकाणी ध्यान करण्याचं वर्णन आता करत आहेत. उन्मन्यवाप्तये शीघ्रं भ्रूध्यानं मम सम्मतं राजयोगपदं प्राप्तुं सुखोपायोल्पचेतसां सद्यः प्रत्ययसंधायी जायते नादजोलयः. माझ्या मताप्रमाणे हे स्वामी सांगत आहेत बरं का.
स्वात्माराम योगी स्वतःच्या अभ्यासातून ही गोष्ट सांगत आहेत. आता एक एक्स्ट्रा सांगत आहेत बरं का, नादानुसंधानाव्यतिरिक्त आणखी नादासाठी आणखी एक गोष्ट सांगत आहेत. काय सांगत आहेत ते माझ्या मताने म्हणतात. माझं मत आहे असं सांगून मम संमतम बरं का, उन्मन्या वाप्त ये शीघ्रम भ्रूध्यानम मम संमतम, माझ्या मताने जर भ्रूमध्यात जर ध्यान केलं तरी सुद्धा अशी उन्मनी अवस्था प्राप्त होते असं सांगतात. माझ्या मते भोयांच्या मधील ध्यान उन्मनी अवस्था लवकर प्राप्त करून देते. कमी बुद्धीच्या सामान्य अभ्यासूंसाठी राजयोग प्राप्त करून घेण्याचा हा उपाय सुखाचा आहे, कारण नादापासून उत्पन्न होणारा चित्ताचा लय ताबडतोब ब्रह्मानंदाचा साक्षात्कार उत्पन्न करतो. आता काय सांगत आहेत, अल्पबुद्धी व्यक्तींनी काय करावं मग, आज्ञाचक्राच्या ठिकाणी ध्यान केलं पाहिजे आणि त्या ध्यानाच्या प्रभावाने नादापासून उत्पन्न होणारा चित्ताचा लय लवकर प्राप्त होतो असं स्वामी स्वात्मारामांचं म्हणणं आहे. असं वैयक्तिक मत सुद्धा इथे उद्धृत करत आहेत, वैयक्तिक मत सुद्धा इथे सांगत आहेत योगी. नादानुसंधान समाधी भाजाम योगीश्वराणाम हृदय वर्धमानम आनंदमेकं वचसामगम्यम जानाति तं श्री गुरुनाथ एकः. नादाच्या अनुसंधानाने समाधी लावणाऱ्या योगी श्रेष्ठांच्या हृदयात उत्पन्न होणारा शब्दांनी वर्णन न करता येण्यासारखा हृदयात वाढत जाणारा आनंद गुरुनाथच जाणतात. गुरुच्या कृपेने मार्गदर्शनाने हा आनंद उपभोगता येतो. म्हणजे हा नादानुसंधानाचा आनंद आता आणखी परत गुरुला समर्पण करतात की गुरुच्या कृपेशिवाय, गुरुच्या महत्वाशिवाय, गुरुच्या कृपेशिवाय हा नादानुसंधानाचा आनंद प्राप्त होऊ शकत नाही असं सांगून परत एकदा गुरु परंपरेचं महत्व स्वामी सांगत आहेत. प्रत्येक अध्यायामध्ये प्रत्येक ठिकाणी स्वामी स्वात्मारामजी गुरु परंपरेचं महत्व सांगतात. योग साधनेमध्ये गुरुचं महत्व किती आहे हे वारंवार सांगत आहेत. आणि आता परत इथे गुरुच्याच महत्व सांगून नादानुसंधानाची आणखी एक विधी सांगणार आहेत. आता आणखी एक प्रकार सांगणार आहेत बरं का, विधी वेगळी विधी कशाची, आणखी एक वेगळ्या प्रकारची विधी सांगायची. कशाची, नादानुसंधान. हा ठीक आहे, नादानुसंधानाची आणखी एक विधी सांगत आहेत. ठीक आहे, आता पाहूयात का, थांबूया आपण, हे नवीन प्रकरण सुरू होत आहे, थांबूयात. कशाला आणखी अर्ध्यात थांबण्यापेक्षा हे प्रकरण पूर्ण करूयात आपण उद्या. आणि जर गरज पडली तर उद्या पण घेऊ, परवा पण घेऊया आणखी.